तुमच्याकडे तुमच्या फोनमध्ये या 3 कंपन्यांपैकी कोणत्या एका कंपनीचं सिम कार्ड असेल तर जरा नीट ही बातमी ऐका. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन परत आपले दर वाढवणार आहेत. देशातील 3 प्रमुख टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया मनमानी पद्धतीने वागतायत. या कंपन्या दरवर्षी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत 20% वर वाढ करतात आणि यावर्षी देखील त्या दरवाढीसाठी सज्ज आहेत. जिओनं तर आपला एंट्री लेवल 249 रुपयांचा 1 जीबीचा डेटा प्रीपेड प्लॅन हा बंदच केलाय. जिओच्या या निर्णयानंतर एअरटेलनंही अशाच किमतीचा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता ग्राहकांना किमान 1.5 GB रोजचा डेटा असलेला प्लॅन घ्यावाच लागणार आहे. त्यासाठी अधिकचे पैसे पण मोजावे लागणार आहेत. त्यामुळे जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसं मोबाईल युजर्सचा ताण वाढतोय. ज्या युजर्सकडे 2 सिम कार्ड आहेत त्यांना तर सगळ्यात जास्त त्रास आहे. इतकंच काय तर काही दिवसांपूर्वी इटी टेलिकॉमच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरपर्यंत जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या सगळ्या कंपन्या, मोठ्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या मोबाईल टेलिकॉममध्ये 10 ते 12% वाढ करू शकतात. त्यामुळे आता जास्त पैसे देण्यासाठी तुम्ही सुद्धा तयार राहा आणि यावर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा.